काकुलती येतो हरी, काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे न हो गडी. अनिक बोलाविती फार, अनिक बोलाविती फार, बहु थोर नावडती. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे न हो गडी. भाविके त्यांची आवडी मोठी, भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे न हो गडी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदभम, जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमः, जटाकटाह संभ्रमन् भ्रमण्डिनीं पनिरजरी. विलोरवीची वल्लरी विराजमान मूर्धनि, धगत् 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 ज्वलन् ललाट पावके. किशोर चंद्रशेखरे रतिं प्रतिक्षणं मम. संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे नवे नवहो गडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राज रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून, या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या अंतकरणात भक्ताविषयी असलेली भक्तवत्सलता प्रतिपादन करतात. गेली 18 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आपलं अधिष्ठान दैवत असणार दधनेश्वर शिवालय या ठिकाणी या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालत आहे. श्री गुरु प्रातस्मरणीय कृष्णदेव बाबांनी हा सुरू केलेला हा जो परंपरागत सप्ताह आहे, हा याचं 18वं वर्ष आहे. महान साधू संतांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह चालत आहे. वैकुंठवासी परमपूज्य पांडुरंग बाबा, त्याचप्रमाणे वैकुंठवासी विठ्ठलनाथ बाबा, त्याचप्रमाणे आपले वैकुंठवासी हरिभक्तपरायण नवनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे श्री गुरु कृष्णदेव बाबा यांच्या आशीर्वादाने, परमपूज्य प्रातस्मरणीय भास्करगिरीजी बाबा यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबा यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या परिसराचे भाग्यविधाते असणारे स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या प्रेरणेने हा अखंड हरिनाम सप्ताह आहे चालू आहे. आणि या सप्ताहामध्ये उपस्थित असणारे हरिभक्तपरायण दादाही आलेले आहे. नरसिंगदादा शहापूरकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या सप्ताहाला बाबांपासून उपस्थित असणारे हरिभक्तपरायण अण्णा तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे इकडं हरिभक्तपरायण चेडे महाराज आहेत, हरिभक्तपरायण मिरझे महाराज आहेत आणि त्याचप्रमाणे ऋषिकेशवरून आलेले आमचे अमरसिंह महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे. इकडं निलेश महाराज आहेत, अशोक महाराज आहेत, ऋषिकेश महाराज आहेत, अनिकेत महाराज आहेत. इकडं अजून भरपूर सगळे
उपस्थित असणारे विद्यार्थी मंडळ आहे, इकडं सगळेच टाळकरी मंडळी उपस्थित आहे, इकडं नवनाथ महाराज मगर आहेत, इकडं सोमनाथ महाराज आहेत, हे आपले नियमित भजन करणारे बाळासाहेब मरकड आहे, अरुण भाऊ होते कुठे गेले, हां ते आहेत, तिकडं रामनाथ तात्या आहे आणि आपल्या दिंडीतले पेहरे पॅटर्न पेहरे बाबाही या ठिकाणी उपस्थित आहे आणि समस्त ग्रामस्थ मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहे, सर्वच भक्त परिवार उपस्थित आहे आणि सर्वाच्या योगदानाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि मृदुंगाला साथ करणारे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज तेही आहे आणि इकडं आपल्या आश्रमाचं वैभव असणारं वैभव महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपला आवाज सर्वत्र पसरवणारे आमचे प्रमोद सर तेही या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपलं कीर्तन जगामध्ये पोहोचतंय. त्यांना सांगितलं त्या दिवशी आपल्याला एक फोन कुठून आला होता, युरोपमधून आला होता. त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दिवशी की अंधार आहे, थोडासा उजाड वाढवा, म्हणून आपण उजाडही वाढवला. असं आपलं लाईव्ह प्रेक्षेपण करणारे नानासाहेब चेडे आहेत, त्याचप्रमाणे सर्वच पंक्तीदार डबेवाले आहेत आणि आपल्या मंदिराला लाईट माळा लावणारे आमचे तरसे मामाही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व माध्यमातून सर्वच माध्यमातून योगदान करणारे श्री गुरु कृष्णदेव बाबा भक्त परिवार विठाला विनेकरी बाबा आहेत, 2 चोपदार आहेत आणि सर्वच सेवेकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आता वेळ खूप कमी आहे, मला कीर्तनाच्या अगोदरच गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे शब्द आठवले. बाबा म्हणे काल्याचं कीर्तन करत असताना जादात सराट वळायचं नाही, कारण काल्याच्या कीर्तनाला लहान मुलं सर्व येत असतात. ते कशा करता येतात, कीर्तन ऐकण्याकरता नाही. आणि तुम्ही जर कीर्तन लावलं तर ते कीर्तनात काय देतात, त्रास देतात. त्यांना महाप्रसादाची काय असते, अपेक्षा असते. म्हणून बाबाचं नेहमी कीर्तन जेव्हा आम्ही सुरुवातीला गेलो त्यावेळेसही सांगितलं आणि अण्णाही होते त्यावेळेसही सांगितलं, काल्याचं कीर्तन करत असताना जेवढं होईल तेवढं काय करायचं, कमी करायचं. विठाला आणि सर्वच परिसरातील पंचक्रोशीतील भाविक मंडळी उपस्थित आहे. मांगेगाव असेल, तडेगाव असेल, बरंजाळा असेल, तांदळवाडी असेल, पिंपरी शाहली असेल, अजून मठाची वाडी, एक रांजणी, निमगाव, पलीकड देवसडे, धोरसडे, आंत्रे, एक खामगाव नंबर 1 2 3 4 5 सगळेच आहेत. सर्वच या ठिकाणी उपस्थित. कोणाचं राहिलं असेल तर असं समजा की ते अंतकरणात ठेवलेले आहे, कारण त्यांच्याविषयी काय आहे, प्रेम आहे. विठाला आणि सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये भक्ताविषयी असणारी भक्तवत्सलता प्रतिपादन करतात. कारण भगवान परमात्मा हा भक्तवत्सलच आहे, कारण भक्ताविषयी त्याच्या अंतकरणात प्रेम आहे, दया आहे, करुणा आहे आणि त्याचं अंतकरण भक्ताविषयी काय आहे, दयाद्र आहे. म्हणून तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याची भक्तवत्सलता प्रतिपादन करतात. भक्तच भगवंतावर प्रेम करतो असं नाही, काय भक्त तर भगवंतावर प्रेम करतच असतो, परंतु जो भक्त भगवंतावर प्रेम करतो, जो भक्त भगवंतावर प्रेम करतो, त्याच्याकरता भगवंत सुद्धा काय करतो, प्रेमच करतो. विठाला जर भगवान परमात्म्याकडे आपण 5-25 पाऊल चाललो, जर भगवान परमात्म्याकडे आपण जर 5-25 पाऊल चाललो तर तो किती चालतो माहितीये का, दुप्पट पाऊल चालतो. 25च्या दुप्पट किती, 50 पाऊल. तो 50 पाऊल
काय करतो? चालत असतो. फक्त काय करावं लागत? चालावं लागत. कुठं? भगवंताकडे, विठाला. म्हणून भगवान परमात्मा काय आहे? भक्त वत्सल आहे. काही भक्त वत्सल असतात, काही दीनवत्सल असतात आणि काही कुटुंब वत्सल असतात. आता दीनवत्सल कोण आहे? तर दीनवत्सल या जगतामध्ये कोण असेल तर साधू संत हे काय आहे? दीनवत्सल आहे. साधवो दीनवत्सल असं वाक्य आहे. साधवो दीनवत्सल. साधू हे दीनवत्सल असतात, कारण साधूच्या अंतःकरणामध्ये नेहमी या भक्ताविषयी दया असते. बुडते हे जन न देखेवे डोळा, येतो कळवळा. म्हणून या त्यांच्या अंतःकरणामध्ये या भक्ताविषयी नेहमी काय असतं? प्रेम असतं. त्यांचा उद्धार झाला पाहिजे, ते या सागरातून तरुण गेले पाहिजे. ही कुणाच्या अंतःकरणात असतं? भगवान परमात्म्याच्या असतं का? नाही नाही, भगवान परमात्म्याच्या अंतःकरणात नसतं. हे साधूच्या अंतःकरणात असतं, संतांच्या अंतःकरणात असतं. साधूच्या अंतःकरणात असतं, संतांच्या अंतःकरणात असतं. म्हणूनच इथं या ठिकाणी श्री गुरु कृष्णदेव बाबांनी आपल्या मुक्ती करता हा दरबार खोललेला आहे. म्हणून साधू संत काय असतात? दीनवत्सल असतात. दीन. आणि तुमचा आमचा जर विचार केला तर आपण काय असतो? कुटुंब वत्सल. आपलं प्रेम कुठपर्यंत असतं? कुटुंबावरच असतं का? अहो, थोडं कुटुंबाच्या बाहेर जाऊ द्या, थोडं कुटुंबाच्या बाहेर जाऊ द्या, तरीही ते प्रेम काय होतं? कमी होत राहतं. काय होतं? कमी होत राहतं. आई वडिलावर प्रेम असतं. कुठपर्यंत असतं? कुठपर्यंत? बाई घरात येत नाही तोपर्यंत. एकदा का बाई घरात आली की आईवरचंही प्रेम कमी होतं, वडिलावरचंही प्रेम कमी होतं. नवे नवे आई वडिलाचे नातेसंबंध असणार त्यांचंही प्रेम कमी होतं. आणि कोणते नाते जोडले जातात? साडूच्या तिकडले, म्हणजे बाईच्या तिकडले नाते जोडले जातात. आपल्या प्रेमाचा विषय नेहमी काय राहत असतो? बदलत राहत असतो. कारण माऊली म्हणतात ना, पहिली बाळ जसे आई बा हेची पिशे. पहिल्यांदा नुसतं आई 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 आई, आणि एकदा का बाई आली मग काय होतं? आई गेली. घरी जेवायला बसल्यानंतर ताट येतं आणि ताटावर वरण चपाती असते आणि म्हणतो, कोणी केले गड्या चपाती आज? एवढ्या जाड, एवढ्या कडक, रानाच्या काठासारख्या. डाळ बीळ होती का नाही घरात? एवढं पातळ नितळ. आईला म्हणतो असं. आई समोर होती ना वाढायला. आई म्हणे, अरे आज मी नाही केल्या. आज कोणी केल्या? ती नाही केल्या. तो म्हणतो, पातळ नितळ आहे पण खूपच गोड आहे. विठाला. म्हणजे आपलं प्रेम काय होत चालतं? बदलत जातं. याला काय म्हणतात? कुटुंब वत्सल म्हणतात. कुटुंब वत्सल. संताचा वर्ग तो आहे दीनवत्सल. आणि तिसरा जो वर्ग आहे तो कोणता आहे? भक्तवत्सल. भक्ताविषयी भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये खूप दया असते, खूप प्रेम असतं. खूप प्रेम करतो तो. फक्त प्रेम करणारा पाहिजे. प्रेम करणारा पाहिजे. त्याच्याकरता काय करत नाही. चोखोबाराच्या पत्नीचं बाळतपण केलं. आता काय बाळतपण करणं त्याचा काय धंदा आहे का? त्याचा धंदा काय आहे? उद्धार करण्याचा, मोक्ष देण्याचा, मुक्त करण्याचा, त्याचं दुःख निवारण करण्याचा हा धंदा आहे. परंतु जर एखाद्या भक्ताने जर त्याला प्रेम केलं ना,
तो काहीही द्यायला तयार होतो. विठ्ठल इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं. त्या प्रेमापोटी कधी कधी त्यांच्यात राहत असताना, वावरत असताना, खेळत असताना, बागडत असताना भगवान परमात्मा सवंगड्याबरोबर खेळत असताना खेळ खेळत होते. आणि खेळ खेळत असताना आता खेळाचं असं असतं, भारत पाकिस्तान रात्रीच झाली आहे ना. खेळामध्ये दोन संघ असतात, दोन पार्ट्या असतात. आणि मग खेळात कुठपर्यंत आनंद, जर त्याच्यामध्ये जिंकलं तरच आनंद ना, का हरतच राहिलं तर आनंद असतो. हा, एखाद्या वेळेस तरी विजयाची चौचा खायला पाहिजे ना. एखाद्या वेळेस तरी. असंच खेळ खेळत असताना ते सर्वजण खेळ खेळते. खेळ खेळत असताना ग्रामपंचायत झाली, पडले, हारले. ग्रामपंचायत झाली, सोसायटी झाली, तिच्यातही हारले. पंचायत समिती झाली, तिच्यातही हारले. जिल्हा परिषद झाली, तिच्यातही हारले. विधानसभा झाली, तिच्यातही हारले. लोकसभा झाली, तिच्यातही हारले. अरे गोपाळाने विचार केला का, नेहमीच हरू राहिलो म्हणे, एकदा तरी जिंकायला पाहिजे ना. ज्या अर्थी आपण जिंकत नाही त्या अर्थी ते जिंकतात, तो जिंकतो. त्या अर्थी दाल में कुछ विठ्ठल. सगळ्यांनी मीटिंग भरवली एकदा. वाईजा, वाकड्या, पेंद्या, श्रीदाम्या, मधुमंगल, बिल्वमंगळ हे सगळे भगवान परमात्म्याचे साथी. वाईजा, वाकड्या, पेद्या, सुदाम्या नाही, सुदामा नंतर झाला होता ना, गोकुळातून गेल्यानंतर संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये. आणि त्यातला वैजा खूप काय होता, जरा डोक्याने चॅप्टर, आपल्या भाषेत काय होता, चॅप्टर होता. वैजा म्हणे आपण याच्या बरोबर इतका खेळ खेळतो, इतके वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळलो म्हणे, परंतु एकदा तरी जिंकायला पाहिजे ना. ज्या अर्थी जिंकत नाही त्या अर्थी व्हीव्हीएम मध्ये काय आहे, विठ्ठला तिकडलं सांगतो बरं का. म्हणजे खेळात काहीतरी इकडं आहे का नाही आपल्याला माहित नाही. आपल्याला काय करायचं, सगळ्याच पार्टीवाले आपले. आणि मग असा विचार मीटिंग केली. मग त्यांनी ठरवलं, अरे खेळ खेळतोय आपण, त्या खेळामध्ये आपण नेहमीच बॉल फेकायचा, नेहमीच बॉल फेकायचा. आणि बॉल फेकूनही बी काय होतंय, फारच पादरात. आणि मग सगळी मीटिंग भरली आणि विचार केला, आता खेळ खेळायचा म्हणे. काय खेळ खेळायचा, परंतु खेळ खेळत असताना काय करायचं, त्याला मात्र घ्यायचं नाही. काय त्याला घ्यायचं नाही, कारण सगळा करता करविता कोण आहे, तोच आहे. आणि मग ठरलं, मीटिंग मध्ये ठरलं, कारण लवकर झाली, वेळ नव्हता ना, त्याच्यामुळे मीटिंग झाली. आणि मग आले त्या ठिकाणी, लगेच एक दगड घेतला, त्याच्यावर काय थुका वगैरे टाकला आणि बोलायचं म्हणजे, वर दगड फेकला का उन्हाळी पावसाळी. कारण पहिलं कुठं काय छापा काटान टॉचन हे काही नव्हतं. लगेच दगड घेतला एक जण, लगेच वाईजा लगेच थुकला त्याच्यावर, का बोल म्हणे आता काय. वर दगड फेकल्याबरोबर तो काय म्हणे, उन्हाळी. आणि उन्हाळीच पडली. काय पडलं, आता उन्हाळा चालू व्हायचा ना, त्याच्यामुळे उन्हाळीच पडली. उन्हाळी पडली. आणि उन्हाळी पडल्याबरोबर दोन पार्ट्या लगेच झाल्या. बॅटिंग घेतली पहिली, बॅटिंग तर बॅटिंग, परंतु सर्वांनी लगेच तो आचे कोचे खोलायला लागला. कोण, त्यांनी आचा कोचे म्हणजे आचे कोचे कळतं का नाही, पॅड बांधले, ग्लव्स घेतले, हे कळतं का, पॅड बांधले, ग्लव्स घातले, बॅट घेतली. मग लगेच तो वैजा, पेंद्या, सुदाम्या, श्रीदाम्या, बिल्वमंगळ पुढे आले. आज खेळ खेळायचा, परंतु तुला नाही घेणार आम्ही आज. काय, तुला नाही घेणार. अरे काय झालं म्हणे, मला घ्या ना खेळात. ते म्हणे तुला नाही घेणार. त्याने खूप विनवण्या केल्या, अरे मला घ्या, मी तुमच्यातलाच आहे.
परंतु नाही, इतका रडकुंडी आला, इतका रडकुंडी आला, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काकुल येतो हरी काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता. भगवान परमात्म्याला थोडस क्षणभर काय केलं, वेगळं केलं, तर काकुलती येतो हरी. कोण काकुलती येतो? जो जगाचा मालक आहे, पिता हमस्य जगतो माता धाता पितामह असा असणारा, करतुम अन्यथा करतुम शक्ती संपन्न असणारा परमात्मा काय येतोय, काकुलती येतोय. पुन्हा पुढं गोपाळा पुढं, त्या गवळ्याच्या पोरापुढं त्यांच्याकडे पाहिलं तर काय असतं, गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. हा, कोण पोरं चांगली ती. त्यांच्याकडे जर पाहिलं तर पूर्वी जे शाळेत जाणारे विद्यार्थी पाहिले ना, काही काही आमच्या काळात होतं, आम्ही तसे ते पांढरा शर्ट, त्याला असे स्पॉट स्पॉट आलेले, त्याच्या अजून पांढरे, म्हणजे त्याला काय म्हणतात, बुरा आलेले, चड्डी अशी की जसा हेल ढेपाळलेला गाडीचा, एकीकून खाली आणि एकीकून वर, बेल्ट वरून करदुरा, आणि त्याच्यावर काय काडी. आठवतं का काही, का विसरले? ते ध्यानात ठेवा, म्हणजे दुःख होत नसतं. विठाला असं जर आठवलं ना, त्यापेक्षा लई बरं आहे असं वाटतं. कारण पहिल्या शाळेत येत असताना पहिले त्या काय म्हणतात, शाक, त्या बॅगा थोड्या राहायच्या, गोणीच्या पिशा. आमचे वडील तर ते 1-2-4 हिऱ्याच्या गोण्या घेऊन जायचे आणि काय करायचे, शिवून आणायचे आणि घ्या दप्तर तेच. आणि चपला आणा म्हटले का, त्या असे दोऱ्याने माप मोजायचे, गावातच तिथंच बांधून आणायचे. चपला कातड्याची चपला, हे सुटण बूट कसे
त्या गवळ्याच्या पोराला चपला सुद्धा नव्हत्या. त्यांचे जर मनगट पाहिले ना, मनगट असे थरावर थर थरावर थर आलेले असायचे. कायची नॅपकिन, कायचा रुमाल, हँड रुमाल नाही, पाय रुमाल नाही. हेच आपलं काय. म्हणून ते काळे आठवतंय ना. हा, असे ते गवळ्याचे पोरं. चड्डी पाहिली तर 2 हेडलाईट त्यांना. पाठीमागून काय दिलेले, थिगळ दिलेले. असे असणारे, वंगाळ असणारे कोण, ते गवळ्याचे पोरं. आणि त्यांच्या समोर हा भगवान परमात्मा काय करतोय, काकुलती येतो. आणि तो भगवान परमात्मा कोण, राजा असणार. गड्यानो राजा किरे झाला असा असणारा नंद बाबाचा लाल असणारा तो भगवान परमात्मा, राजाचा मुलगा. आणि पुन्हा पुढं जसे जगद्गुरु तुकोबाराय साधू संत आपल्याला म्हणतात काय, लागून या पाया विनवितो तुम्हाला, घरे टाळी बोला. खरंच विचार करा बरं, कोण आपल्या पाया पडतंय, ते जगद्गुरु तुकोबाराय. आणि कोणाच्या पाया पडतात, आपल्या. कोण आपण, गाय छाप छाप, म्हणजे ते आपल्या पाया पडतात. तसा हा भगवान परमात्मा त्या गवळ्याच्या पोरासमोर काय येतो, काकुलती येतो. हरी का काकुलती येतो, का येतो काकुलती, तर त्या भगवान परमात्म्याच्या अंतःकरणात त्या गोपाळाविषयी काय होतं, प्रेम होतं. विठाला काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. आणि किती वेळ, फक्त खेळापुरतच ना वेगळं केलं. क्षणभरी निवडिता, काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. थोडं वेगळं केलं तरीही काय येतं, काकुलती येतो. किती काकुलती येतो, अहो इतका त्याला सांगेल तो, इतका काकुलती येतो. काकुलती येतो म्हणजे काय, काकुलती येणे म्हणजे वाक्प्रचार होता ना पहिलं, वाक्प्रचार. काकुलती येणे, काकुलती येणे म्हणजे एखाद्याकडे याचना करणे, एखाद्याकडे भीक मागणे, एखाद्याकडे दया मागणे. माझ्याकडून काहीतरी चुकलंय, आता मला घ्या. तरीही गोपाळ काय त्यांचा ऐकायला तयार नाही. काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. अरे घ्या, घ्या ना, मला खेळात घ्या ना. कोण, तो भगवान परमात्मा म्हणतो मला खेळात घ्या ना. तरीही ते घेत नाही, तरीही घेत नाही. मग तो म्हणतो अरे माझ्याकडे नका पाहू, काय माझ्याकडे नका पाहू, परंतु मी माझ्या आई वडिलाचा एकुलता एक हिरे, माझ्या बापाकडे पाहा रे म्हणे. माझा बाप पाहना, या नंदगावचा काय आहे, राजा आहे, त्याच्याकडे पाहून तरी घ्या ना. कधी कधी असं असतं, जाऊ द्या पोरगा असं आहे पण त्याच्या बापाला आहे, जाऊ द्या घ्या. काय त्याच्या बापामुळं काहीला ओळख जी असते ना, ओळख, काहीची जी ओळख असते ना ती कशामुळे असते, बापामुळे असते. काहीची ओळख कुणामुळे असते, तर मुलामुळे असते. परंतु इथं तो म्हणतो मला नका ओळखू, परंतु माझ्या बापाकडे पाहना. परंतु ते गोपाळ इथं आपलेले होते, सगळे मिटिंगच घेऊन आले होते, याला तिकीटच द्यायचे. अरे तू तर दी सोडून म्हणे, तुला तर घेत नाही, माझ्या बापाकडे पहा. अरे एक तर उठला म्हणे तू तसाच आणि बापही तसाच. अरे म्हणे माझ्या बापाने काय केलं, परियेसी सारंग धरा, सारंग धरा, उठा पहिला सुटला मोरा, सुटला मोरा, सांगू गेलो तुझ्या घरा, माझी लागला म्हातारा, सांगू गेलो
शारंगधरा तुझा बैल चुकला मोरा, सांगू गेलो तुझ्या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. काय पाहिजे तो ह्या बापाकडे? आमची काय चुकी होती का? अरे तो हा मोरा बैल चुकला म्हणे, तुझ्या घरी सांगायला गेलो तर ते म्हातारा काठी घेऊन आमच्या माग लागले. काय पाहता त्याच्याकडे? असे कोण म्हटले? परीसी शारंगधरा तुझा बैल चुकला मोरा, सांगू गेलो तुझ्या घरा, आणि पाठी लागला. काय पाहिजे तू या बापाकडे? तू तसाच आणि तो बापही तसाच. भगवान परमात्मा म्हणले जाऊ द्या, माझा बाप असा आहे. अरे पण माझ्या आईकडे तरी पाहणार म्हणे. माझ्या आईकडे तरी पाहणार. ती यशोदा आहे. काय यशोदा? यशोदा कशाला म्हणतात? यशः दधाती ती यशोदा. जी नेहमी दुसऱ्याला काय देते? यश देते. तिच्याकडे पाहना. अरे तिच्याकडे काय पाहता म्हणे. एकदा एक दिवसाचा प्रसंग, भाकरी आणल्या नाही रानात म्हणून काय गेलं? भाकरी आणायला गेले. तर भाकरी आणायला गेलो तर भाकरी दे म्हटलं तुझ्या घरी. तर ती काय करायला लागली? कानोबा ओठाड तुझ्या गाई, तुझ्या नवसा माथाई, शिव्या देती तुझी रे आई. कान्होबा 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 निवडिया बोली गोदरे, निवडिया बोली गोदरे, निवडिया बोली गोदरे, निवडिया बोली गोदरे, गोदरे म्हटलं नाही माग. जाऊ दे, वेळ नाही. शिव्या देती तुझी आई. घरी गेलो ती शिव्या द्यायला लागली. आता भाकरी काय आमच्या करता आणायला गेलो होतो का? सगळ्याच्या घरची शिदुरी मागायला गेलो होतो. पहिले शेतामध्ये, वनामध्ये, जंगलामध्ये गाई चारायला घेऊन जायचे. स्वयंपाक भाकरी विक्री नाही झाल्या तर एखादा मागा यायचा आणि सगळ्याच्या घरच्या भाकरी गोळा करून भाकर मागायला गेलो तर ती उठली शिव्याच द्यायला लागली. शिव्याच द्यायला लागली. काय तिच्याकडे पाहता? म्हणून तुझा बापही तसाच, तुझी आईही तशी आणि तूही तसाच. तरीही भगवान परमात्मा थांबले नाही. अरे माझी आई तशी आहे, बाप तसा आहे, तसे आहे बरे माझे आई वडील. मी तसा आहे बरे. आम्ही काय आजकालचे तुमच्यात आहे का? आणि आम्ही काय नवे आहे काय? आत्ताच आलेलो आम्ही, आत्ताच थोडं आलेलो आहे. नाही नाही, आम्ही लई जुनी आहे. आणि तुमची मला काय आहे? तुमचे माझा तुमची माझा
सवे. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. असं प्रमाण म्हणतात. हा, वजनच पडतं. भजन जरी असलं ना, भजन असे भजन असं करतात असं नाही, असं वजनातच भजन असतं. किती झोपलेला असू द्या माणूस, बाहेर उठूनच येतो. तुमची मज लागली सवे. अरे मला घ्या रे, तुमची सवय लागलेली आहे. हा? तुमची सवय लागलेली आहे मला घ्या तुमच्यात. कारण एखाद्याला एखादी जर सवय जडली तर सवय काय होत नाही, जातच नाही. काही केल्याने सवय जात नाही. एखादी जात नाही असं नाही, प्रयत्न केल्यानंतर जाते, सोडल्यानंतर जाते. परंतु म्हणूनच भगवान परमात्मा म्हणतात तुमची मज लागली सवे. सवय लागलेली. एवढी मोठी महाशिवरात्रीचा उपवास, सवय. एवढा मोठा महाशिवरात्रीचा उपवास असतो. भाकरी सोडतात, भात सोडतात, सगळं सोडतात, अन्न सगळं सोडतात. कधी कधी निरहंकार जलहरी महाशिवरात्री धरतात का नाही. परंतु ज्याची सवय लागलेली, एखाद्याला जर गाय छापची सवय लागलेली असेल ना, सगळं सोडतात पण तंबाखू सोडत नाही. तसं भगवान परमात्मा म्हणतात तुमची मज लागली सवे. अरे मला तुमची सवय लागली रे. काय सव लागलेली तुमची, मला तुमचं काय लागलेलं आहे, व्यसन लागलेलं आहे. तुमची मज लागली सवे. आणि असं नका समजू ना माझी आत्ताच तुमच्यात मला या वर्ल्ड कपलाच घेतलेलं आहे असं नाही ना. मी जुना खेळाडू आहे, नुसतं 2020 पुरता थोडा आलेलो आहे मी. अरे मी 2020 खेळतोय. हा, किती दिवस तरी रणजी सामने खेळलोय, वन डे खेळलोय, कसोटी खेळलोय. आणि आजकालचं खेळतो का, नवागडी नाही, ठाईचे नवे. काय नवे न हो, ठाईचे गडी. तो काय म्हणतो, गडी नवे न हो. मी गडी नवा नाही, नवे न हो म्हणजे मी नवा गडी नाही. कसा आहे, ठाईचा आहे, जुना. आणि जुना कधीपासून आहे, अनादित्वान निर्गुणत्वात परमात्मा यमव्यय. असा आहे ठाईचाची काळा, अनादि बहुकाळा, म्हणून वेदा चाळा लाविला. कधीचा आहे, तेव्हापासून. म्हणजे मुळात तो आहे जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवास संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे. म्हणजे कधीचा आहे, कधीचा आहे. त्या गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगत असताना तो म्हणतो तू कधीचा आहे रे. आत्ताचा आहे तू. आत्ता तर तू खेळत होता. तो म्हणतो आत्ता. अरे मला काय, माझा जन्म आठवतो, माझ्या आईचा आठवतो, माझ्या बापाचा आठवतो, तुझा आठवतो, तुझ्या बापाचा आठवतो. एवढंच नाही, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. मला सगळं आठवतं रे, मनूच्या कालापासून आठवतंय. फक्त हे काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. एवढा अनादी आहे. तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे नहो गडी. मी नवे नहो गडी, नवा नाही. कसा आहे, जुना खिलाडी मी, जुना. 1 नंबरचा खिलाडी आहे. खिळ्या माझी गोप्या भला. खिळ्या माझी गोप्या भला. तो बहुतची खेळ, इतका जुना. किती खेळ खेळला, किती युग गेले, किती झाले, तरीही तो काय होत नाही, जात नाही. कारण तो कसा आहे, अनादि आहे. तो मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भवितावान भूयः, अजहा अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे, वेदा विनाशिनम नित्यम येन मजमव्ययम अव्ययम. तो कसा आहे, अविनाशी. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं, विनाशमव्यस्य न कश्चित कर्तुमर्हसि. आणि त्याचं वर्णन करत असताना, आत्म्याचं वर्णन करत असताना तसंच केलेलं आहे.
काय नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. म्हणजे असा असणारा, त्याला नाश नसणारा, अविनाशी असणारा, अनादि असणारा, ठाईचा असणारा, म्हणून नवा नाही रे. तुमची मला सवय लागलेली, तुमची मजच लागली सवे, तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे नवो गडी. मी नवा नाही रे. आणि असं नाही ना तुम्हीचे मला, असं नाही ना. ती फार बहु थोर नावडती. भगवान परमात्मा म्हणतात मला दुसरं कुणी नाही, असं नाही ना रे. त्या गोपाळाला भगवान परमात्मा म्हणतात मला कोणी बोलीत नाही, मला कोणी पुसत नाही, मला कोणी विचारत नाही, असं नाही ना. आमचं काय तुमच्यासारखं थोडं आहे. घरी गेलं तरी बायको बोलत नाही, पोरग विचारित नाही. काय तुमच्यासारखं थोडंच आहे. हा अरे अनेक बोलावी ती फार. काय अनेक फार फार बोलावी ती. फार म्हणजे पुष्कळ वेळा बोलीत ते मला. आणि ते बोलावणारे असे आहे काय, ग्रामपंचायतचे सदस्य असे नाही. मोठमोठले केंद्रीय मंत्री बोलावतात. बहु थोर. काय शब्द काय वापरला, बहु बोलवितात आणि थोर बोलवितात. थोर मोठले बोलवितात, मोठमोठले बोलवितात आम्हाला. परंतु भगवान परमात्मा म्हणतात नावडती. अनेक बोलावी ती फार, बहु थोर बोलावी ती, पण ते मला आवडत नाही रे. ते मला नावडती. मला बोलिणारे लई आहे. इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती, स्तुती शास्त्रे तेही याचीची स्तविती, महासिद्धा मुनी तेही याची आराधिती. निळा म्हणे तो हा जोडला सांगाती हो. बरोबर आहे ना. म्हणजे इंद्र चंद्र महेंद्र कोण कोण बोलवित, कोण कोण पूजा करत. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदै सांग पदक्रमोपनिषदै गायन्ति यम सामगः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतं न विदुस्तुरासुरगणा. पुढं काय देवाय तस्मै नमः. त्याचीच काय करतात हे सर्व बहु मध्ये हे येतात. हे बहु म्हणजे इथले नाही केंद्रीय मंत्री, हे विश्वाचे केंद्रीय मंत्री सांगितलं. आपली नजरच इथं असते ना, त्यामुळे वर जातच नाही आपण. विठाला आपला नंबर येत नाही त्याच्यात, आपला पंतप्रधानाचा येत नाही, तर आपला काय येणार आहे. हे इंद्रन चंद्रन महेंद्र त्याचीच काय करतात, पूजा करतात आणि त्याचीच आराधना करतात आणि त्याचंच काय करतात, स्तवन करतात. परंतु बहु थोर बोलावी ती फार. फार म्हणजे पुष्कळ वेळेस बोलावतात. परंतु भगवान परमात्मा म्हणतात ते आवडत नाही. आवडत नाही ते. काय त्यांचं ऐश्वर इंद्राचं काय ऐश्वर पण ते मला आवडत नाही. भगवान परमात्म्याला विचारलं, गोपाळाने विचारलं का आवडत नाही. ते इंद्र लई पांचट आहे. भगवान परमात्मा म्हटले. भगवान परमात्मा का, अरे तिथं कधीही जरी गेलं, जरी पाहिलं ना, कधीही जरी गेलं आणि कधीही जरी पाहिलं, यो सिंहासनावर बसलेला असतो, समोर मदिराचे घडे बसलेले असतात, बाटल्या नव्हत्या पहिल्या, चषक असतात आणि समोर 4-5 जणी असतात.
मेनका, उर्वशी, अप्सरा, त्या स्वर्गातील सर्व अप्सरा आणि ह्या त्या सिंहासनावर बसून नेहमी काय असतं, ना धिन धिन्ना ना धिन धिन्ना ना धिन धिन्ना. तुम्हाला वाटेल असं पखवाज येतो का, तसं काही नाही, पाठ करून घेतलेला आहे. विठाला म्हणून तो नेहमी त्याच्यातच असतो. त्याच्यामुळं नावडती काय ते मला काय होत नाही, आवडत नाही. मला कोण आवडतं, तुम्ही आवडता रे. तुमची मज लागली सवय, तुमची मला काय लागलेली आहे, सवय लागलेली आहे. मला घ्या रे तुमच्या खेळात. तरी गोपाळ काय करू राहिले, एवढ्या अर्धा पाऊण तास झालाय तो त्यांच्या पुढं काय करतोय, विनवण्या करतोय, विनंती करतोय, मला घ्या मला घ्या. तरी हे काय होत नाही. ऐका, विचारच करून आलेले होते ना गोपाळ, आज घेतच नाही. मग भगवान परमात्म्याने विचार केला, तुम्ही घेत नाही ना, तर मीच असं करतो आता की तुम्हीच काय होणार नाही, दूर जाणार नाही, तुम्ही माझ्यापासून दूर जाणार नाही. त्यांना काय करतो, इतकी त्याला त्या भक्ताविषयी, त्या गोपाळाविषयी आवड आहे, काय इतकी आवड आहे की त्यांना तो काय करतो, मिठी घालतो. भाविके त्यांची आवडी मोठी, भाविके त्यांची आवडी मोठी, भाविकांची आवडी मोठी, भाविकांची आवडी मोठी.
त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे. भगवान परमात्म्याने सांगितलं की त्या भाविकाविषयी, त्या भक्ताविषयी, त्या गोपाळाविषयी फार मोठी आवड आहे. भाविके त्यांची आवडी मोठी, मोठी आवड आहे. आणि मोठी आवड असल्या कारणाने तुका म्हणे मिठी घाली जीवे, त्या गोपाळांच्या जीवाला भगवान परमात्म्याने मिठी घातली. म्हणजे काय केली? मिठी घातली म्हणजे त्यांना लगेच आवळून घेतलं असं नाही. त्यांची काय केली? संगती केली. त्यांना आपल्याकडं काय केलं? आकर्षित केलं. कारण त्याचंच नाव काय आहे? कृष्ण. कृष्ण कुणाला म्हणतात? जो ज्या काय करतो? आकर्षित करतो, त्याला काय म्हणतात? कृष्ण म्हणतात. म्हणून त्यांनी भगवान परमात्म्याने त्या गोपाळाला काय केलं? आपल्याकडे त्या प्रेमाने काय केलं? खेचलं. तुका म्हणे मिठी घाली जीवे, म्हणजे त्यांची संगत केली, त्यांनाच आपल्यात घेतलं. त्यांना आपण तेमच काकुलती येत होते, ते नव्हते घेत. काय? ते नव्हते घेत, ते सोडूनच देत होते. मग भगवान परमात्म्याने जाऊ द्या, ते नाही घेत ना. काय? ते आपल्याला नाही घेत ना. ते नाही घेत आपल्याला, आपणच त्यांना घेऊ. पक्ष घेऊन, चिन्ह घेऊन, सगळंच घेऊन विठाला. म्हणजे हे समजण्याकरता सांगितलेलं आहे. तिथं सुद्धा असंच आहे, अर्थ असाच आहे. हे समजण्याकरता सांगितलं, नाही तर तुम्ही म्हणणार हे लई सांगू राहिले. कारण आपल्या बुद्धीत सध्याला वातावरण कशाचं आहे? तेच आहे. जे वातावरण असेल त्या वातावरणारूप जर दृष्टांत दिले तर लवकर डोक्यात बसतं. आता का आपल्याकडे चेअरमन वातावरण कशाचं आहे? कधी लागा त्यात आणि कधी तारीख जाहीर होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती, म्हणून सगळ्याच्या डोक्यात काय आहे? म्हणून ज्या अनुरूप दृष्टांत दिले का ते काय होतं? दृष्टांत कशा करता असतात? सिद्धांत पटवून देण्याकरता. दृष्टांत धरून नाही बसावं लागत. नाही तर तिकडे गेले, बाबांनी काय सांगितलं? बाबांनी सांगितलं ठाकरे आले, अजित दादा आले गेले, याच्या करता नाही. भगवान परमात्म्याने आपल्यात घेतले सगळे. कोण? गोपाळ. का घेतले? आवड मोठी, भाविके त्यांची. भाविके म्हणजे ही सप्तमी दादा, बरोबर आहे दादा? सप्तमी भाविके. कारण सप्तमीचे प्रत्यय सांगत असताना मराठीमध्ये आहे ना त्याचे ते सला ते सलाना ते द्वितीया, निहिसी निहिसी कडून मुळे द्वारे बरोबर सह, ही काय आहे? तृतीया आहे. प्रत लागे तुझ तुला, ही काय आहे? चतुर्थी आहे. ऊन हुन तून पासून परंतु, ही पंचमी आहे. चाचीचे संबंधी अर्थामध्ये काय आहे? षष्ठी आहे. आणि ई आ आत आत मध्ये ठाई विषयी, ही काय आहे? सप्तमी. ही प्रत्यय. मग तो ई जर ये प्रत्यय ई ये आत ये प्रत्यय लागला तर भाविकला काय होतं? मग भाविके. मग भाविक त्यांची आवडी मोठी असं का नाही म्हटलं? भाविक त्यांची आवडी मोठी असं नाही म्हटलं. भाविक म्हटलं असतं तर तिथं प्रथम आली असते, मूळ शब्द आला असता, अर्थ लागत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? भाविके म्हणजे त्या विषयी अर्थामध्ये सप्तमी आहे. कोणी जर व्याकरण शिकलं असेल तर, शिकणारे आहेत ना 11वी 12वी 13वी 14वी BA MA मॅड आहे ना. रामेश्वर महाराज म्हणतात कॉफी आहे. आणि कॉफी अशा आहेत ऑनलाईन कॅमेरे. परंतु आपल्याला आपल्या शाळा वाचण्याकरता शिक्षकाला तंबी असते. यांना कमीत कमी 35 तरी पडले पाहिजे. कुठे गेला समर्थ? कमीत कमी किती पडले पाहिजे? 35 तरी. एक दिवस सुद्धा शाळेत नाही, त्याचं तरी काय चुकणार? आम्ही असा नियम केला होता, तुम्हाला जर कॉलेजला जायचं असलं ना हो, इथं नका रो. कारण कॉलेजला गेल्यावर काहीतरीच ऐकायला भेटत, त्याच्यामुळे ते इथं राहिले. आता काय होतंय काय माहित? 12वी पेपर दिले ना. विठाला भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी
घाली जिवे. आणि भगवान परमात्म्याने त्या गोपाळाला मिठी घातली आणि मिठी घातल्यानंतर परत कुठं आले, खेळ खेळून गाया चालल्या कुठं आले, गोकुळात आले. आणि गोकुळात आल्यानंतर काय केलं त्यांनी, कारण हे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर काय करावं लागत, चैतन्य उच्चारावे केले गेले गोकुळी, केले गेले गोकुळी, गोकुळी केले गेले गोकुळी. चैतन्य उच्चारावे राम केले गेले गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे. चरित्राचं काय करायचं, उच्चारण करायचं, आचरण नाही. चरित्र ते उच्चारावे, उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार काय होणार आहे आपल्या कोणत्याचा, फक्त उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे, देवे गोकुळी केले ते चरित्र काय करावे, उच्चारावे. म्हणून आज काल्याचं कीर्तन आहे आणि मग चरित्र उच्चारलंच पाहिजे. काय चरित्र आहे भगवान परमात्म्याचं. भगवान परमात्मा जन्माला आले कुठं, मथुरे. आणि मथुरेतून कुठं आले, गोकुळात. का, गोकुळातलं चरित्र सांगायचं. आणि मग गोकुळात भगवान परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर मग तिथं सर्वांना काय झाला, आनंद झाला. आणि त्या आनंदाच्या भरात गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. आणि मग सगळे गोपाळ काय झाले, आनंदित झाले, खूप आनंदित झाले, खूप आनंदित झाले. गवळणी आनंदित झाल्या, गोपाळही आनंद झाले. आणि सर्वात विशेष आनंद कुणाला झाला असेल तर नंद बाबा आणि यशोदेला. कारण नंद बाबा आणि यशोदा एवढा मोठा राजा होता. आणि जर राजा असेल आणि त्या राज्याचा जर वारसच नसेल तर मग त्याच्यात काय, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. दुःखच दुःख आहे. म्हणून नंद बाबा आणि यशोदा खूप दिवसाचे काय होते, दुःखी होते. आणि त्यांच्या घरी हा भगवान परमात्म्याने अवतार धारण केला म्हणून त्यांना खूप आनंद झाला. म्हणूनच काय आहे नंद. नंद कुणाला म्हणतात, नंद, नंद कुणालाही नाही म्हणत. नंद कुणाला म्हणतात, आनंदो दधाती ती नंद. जे दुसऱ्याला नेहमी काय देत असतात, आनंद देत असतात, त्यांना काय म्हणतात, नंद म्हणतात. नेहमी दुसऱ्याला दुःख देणाऱ्याला, टोचणाऱ्याला, थपल्याचाऱ्याला अजिबात नाही, पाय वडणाऱ्याला अजिबात नाही, त्यांना नाही म्हणत. ते नेहमी जे दुःख देणारे असतात ना, ध्यानात घ्या, जे दुसऱ्याला दुःख देतात ना, पहिलं आधी त्यांना दुःख होतं आणि मग ते दुसऱ्याला. ही सर्व श्रुत आपल्याला ज्ञात आहे. आपण त्याचे काय आहे, भुक्त भोगी आहेत. आपण भुक्त भोगी आहात. म्हणून नंद बाबाला आणि यशोदे मातेला काय झाला, खूप आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर त्या आनंदाचा काय केला, खूप उत्सव केला, खूप मोठा उत्सव केला. आणि त्या उत्सवामध्ये तो शक्टासूर आला, त्याचाही वध केला. वयाच्या 6व्या दिवशी कोण आली, पुतना मावशी आली, तिलाही संपवलं. आणि मग भगवान परमात्मा काय थोडेसे मोठे झाले आणि गुडघ्यावर आले आणि काय करायला लागले, रांगायला लागले. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, दादा गुडघ्याना गुडघ्याना रागात, दादा गुडघ्याना गुडघ्याना रागात, दादा गुडघ्याना गुडघ्याना रागात. डाव्या गुडघ्याने रांगत. आणि मग रांगायला लागला. मग रांगत असताना काय केलं, रांगत रंगणी चोरीत धावणी धरीत रांगायला लागला. रांगत असताना रांगत रंगणी चोरीत लोणी. आणि मग काय करायला लागला, लोणी चोरायला लागला.
खूप लोणी चोरायला लागला, खूप लोणी. लोणी चोरत असताना असा कधी फेलच जात नव्हता. खरं पाहून एकांताचे नवविध नवनीताचे, एकांतातलं घर आणि नवविध नवनीताचे. बरं, असं नवविध असणारं नवनीत का सापडत होतं? नवनीत का सापडत होतं त्यांना? तूप लोणी का सापडत होतं? कारण ज्या अर्थी सापडत आहे त्यांना, त्या अर्थी कोणीतरी घरभेदी, ज्या अर्थी बातमी आपण कुठं बोललोच नाही याच्या पशीच बोललो. अनुभव येतो का नाही कधी कधी आपल्याला? झोपले काय? मला आता संपवायचंच होतं, आणलं होतं मी, पण तिकडं जरा वरणाला त्या सांबरला काय यायचा राहिला, कड यायचा राहिला, म्हणून थोडस लांबीलय जरा. आपण कधी जर एखाद्या पशी जर सांगितलं ना, हा, ती बातमी आपल्याकडेच फिरून येते पुन्हा. मग काय ते म्हणतात का तुम्हाला कोणी सांगितलं? याला काय कोणी सांगावं लागत होय? आमच्या काय बुद्ध्या गहाण ठेवल्या काय? हा, आम्ही एवढे ग्रंथ पाठ केले आणि तुम्हाला ओळखायला वेळ लागणार नाही. विठ्ठल म्हणजे असे अनुभव तुम्हाला येतात का? म्हणून खरं पाहिजे ते. बरं, त्यांची युनियन होती, सगळे गोपाळ एकत्रित होते. त्या गोपाळाकडे पाहिलं एकदा भगवान परमात्म्याने, अरे ताकन दूधन दहीन लोणीन एवढा असताना तुम्ही काय खाता रे? ते फक्त ताक आणि दही दूध. नाही, दूध नाही, दही नाही, लोणी नाही, तुपाचा नामचा प्रश्नच येत नाही. तूप म्हटलं काय म्हणते चूप. भगवान परमात्मा विचारलं कुठं जात रे? ते म्हणे सगळं बाजाराला जातं. कुठं? मथुरेला जातं म्हणे. दूध नाही, लोणी तूप दही कुठं जातं? बाजाराला जातं. उरलं दूध तर कुठं जातं? डेअरीला जातं. डेअरीला काहीच राहत नाही ना. म्हणून सगळे पाहिले का हे असे. मग भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्हाला पाहिजे ना, या मग माझ्याजवळ. तुम्हाला काय देतो? आजी देतो पोट भरे आणि पुरे म्हणाल तो. लगेच सर्व गोपाळ आले. मग म्हणे आज कुठं जायचं, कुठं जायचं, कुठं जायचं, कुठं जायचं. लगेच भगवान परमात्म्याने सांगितलं आज कुठे? लगेच त्यातला एक गोपाळ उठला, आपल्या घरी या चला. लगेच घरी गेला तर लगेच चोरी. लगेच दुसऱ्या दिवशी लगेच यशोदेला सांगायला. सर्वजण अवघ्या मिळून गवळणी. सगळे गोपाळ झाले, सगळे गोपाळ झाले. यांनी परत युनियन बसवले. अरे म्हणे मला ह्यो अध्यक्ष आहे ते आपल्या घरचं, आपल्याच घरचं, त्याच्या घरचं देतच नाही ना कधी. हा, त्याला म्हणे यांनी ठरवलं आज कुणाकडे? एकमुखाने म्हणायचं आज कृष्णाकडे. काय? आज कृष्णाकडे एकमुखाने. आणि मग भगवान परमात्म्याने विचारलं आज कुणाकडे? सर्व काय म्हटले? आज तुझ्याकडे. मग तू म्हणे आपल्या घरी का? मग आपल्या घरी यायचं म्हटल्यानंतर मग काय, त्याला रात्र नाही पाहिजे, दिवस नाही. चला म्हणे लगेच आज आत्ता ताबडतो. लगेच सगळे गोपाळ पाठीमागच्या दरवाजाने खिडकीतून या म्हणे. बोल की आता तिथं काय 9 लाख गाई होत्या नंदबाबाची इथं. आणि मग भगवान परमात्म्याने काय केलं, पाठीमाग खिडकून आले, प्रत्येकाला एक एक लोण्याचा गोळा, प्रत्येकाला एक एक लोण्याचा गोळा. गोपाळ म्हणजे बाज झाला. अरे घ्या म्हणे. ते माकडं यायचे त्यांनाही एक एक लोण्याचा गोळा. आणि तेवढ्यात यशोदामाई आली. आणि यशोदामाई आल्यानंतरच काय झालं, याला धरल्या सलमान. मला असं आतापर्यंत असं वाटत होतं काय की दुसऱ्या खोड्या करताना गवळणी उगाच सांगा त्यात. कारण ती त्याला काय समजत होती, 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळ का लटकाचा घेता आळगे गोकुळच्या नारे. हा, ती अशीच म्हणायची. पण तिला आज सापडलं. आणि मग सापडल्यानंतर मग धरला त्याला. धरल्यानंतर भगवान परमात्म्याने तिकडं दुधाला काय केली, अग्निदेवाला म्हणे जाय म्हणे वाढे आग. सगळं दूध खाली घातलं. दुधाचा वास आल्याबरोबर तिला वाटलं आता हे गेलं, हायवं गेलं, तेल नाही तूप नाही हाती आलं, असंच झालं ना. म्हणून ती दूध पाहायला माहितीये का तुम्हाला ही म्हण काय, तेल गेलं तुपात गेलं.
तुप गेलं हाती आलं दुपटनं. म्हणत असतो ना आपण, काय होतं पूर्वीच्या काळी ते नळे होते, नळे तेल आणायला नळे होते. आणि मग एक जण गेला बाजाराला दुकानात, तेलाच्या दुकानात गेला, तेल द्या म्हणे, 2.5 रुपयाचं तेल द्या. तेल घेतलं. बायकोनी काय सांगितलं होतं, थोडं 1.25 रुपयाचं तुपही आणलं, पोळीवर खायला तूप पण भजे तळायला तेल. त्याला वाटलं अरे काय, काहीच आणलं नाही. आणि पाहिल्या तर प्लॅस्टिकच्या पिशव्या नव्हत्या. मग तो काय म्हणे, तेल घेतलेलंच होतं केवढ्याचं, 2.5 रुपयाचं. तो म्हणे काय द्या, तूप द्या. कशात द्यायचं, त्याने नळा असा केला, दोन्ही कोण छिद्र होतं. तूप टाकलं, तूप टाकल्यावर पहिला तेल सांडलं, तेल सांडलं म्हणून असं केलं, तुपही सांडलं तेलही सांडलं. हाती काय राहिलं, विठाला. आणि मग यशोदेला वाटलं खड्या चोऱ्या काय करतोय, हाच करतोय. आणि मग गवळणीने सांगितलं, चोरी करणारा कोण आहे, तो हाच पोरगा आहे. तुला असं वाटत असेल काय यांनी चोरी सोडावी, तर तू काय कर, काहीतरी व्रत उद्यापन काहीतरी कर ना, काहीतरी अनुष्ठान कर. पोरग लई काहीतरी करत असलं तर शांती काहीतरी करावं लागते ना, काहीतरी शांती विनती. तिला उपाय सांगितला आणि तिनंही शांती करायची ठरवली. आणि कोणाची शांती, आता देवता कोणती, गणपती बाप्पा होता. मग जेव्हा गणपतीचे व्रत सुरू केलं कोणी, यशोदा मैयाने. यशोदा मैयाने गणपतीची उपासना सुरू केल्याबरोबर याने खरंच काय केलं, एक सुद्धा नाही हो, एक खोडी सुद्धा नाही, औषधाला सुद्धा नाही. 1 मास काय राहिला, शांत. हा, 1 मास जरी शांत राहिला, 1 महिनाभर शांत. नामदेवरायाने खूप वर्णन केलेलं आहे, आता वेळ नाही. आणि 1 महिना शांत राहिला. आणि यशोदा मैयाला वाटलं वा, गणपती बाप्पाचा काय आला, गुण आला ना, आता काय करायला पाहिजे, नवस फेडायला पाहिजे, उद्यापन करायला. आणि नवसाला काय होतं, 1 हारा मोदक आणि 1 हारा लाडू, एवढ्याचा नवस केला होता. हारा म्हणजे 1.25 क्विंटलचे लाडू आणि 1.25 क्विंटलचे मोदक. आणि मग यशोदा मैयाने काय केलं, उद्यापन केलं. 1.25 क्विंटलचे मोदक आणि 1.25 क्विंटलचे लाडू गणपती बाप्पा समोर ठेवले. आणि मग आता उद्यापन झालं. ब्राह्मण बॉबी काय केले, लई पूजा असतात ब्राह्मणाला, ते निघून गेले. मग यशोदा मैया म्हणे माझं थोडंसं राहिलेलं आहे, मी काय करते, आरती करून घेते. सगळा दिवा वगैरे सगळं व्यवस्थित मांडलं. आणि मांडल्यानंतर काडीच पिठी राहिली म्हणून काडीच पिठी आणायला गेली. आणि कृष्णाला म्हणे पाय म्हणे, इथं काही कोणाला हात लावून देऊ नको म्हणे, हा याला स्पर्श करू नको, हे उष्ट होईल. देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय बसू नये, पुंडलिक वरदा झाल्याशिवाय बसू नये. ज्यांना दावणीत चारा आल्यावर टाकल्या जे बसत ते कोण असतात, माणसं थोडे असतात. ते कोण असतात, कोण असतात दावणीत चारावर, अशी कोण म्हणून राहिली, हा यशोदा मैया. संकल्प सोडल्याशिवाय बसू नये. म्हणून आपण काय करू, संकल्प सोडून मग बसू. तू त्याला हात लावू नको. बरोबर आई, ठीक आहे ठीक आहे. आणि ती गेली काडीच पेटी आणायला. आणि काडीच पेटी आणायला गेल्यानंतर याने टोळे ताणिले, ए गण्या, माझे गुरुवारी राऊत बाबा म्हणायचे, म्हणतात नाही तू देवे काय म्हणे, हा तू देवे काय म्हणे, नाही नाही मी देऊ नाही. लाडू कुणा करताय, मोदक कुणा करताय, आणि तुमच्या करताचे. मग भगवान परमात्म्याने लगेच काय केलं, खाऊन टाकलं. खाऊन टाकल्यानंतर मग तो गणपती जरा घाबरलेला दिसला. देवाला असं वाटलं याला असंच ठेवा, तर आईला सांगन ना, म्हणून मागच ठेवायचं नाही. म्हणून गणपती उचलला आणि गणपती काय केला, स्वाहा केला. आणि यशोदा मैया त्या ठिकाणी हा काय, देव कुठं गेला, देवासीच पुसे देव काय झाला. म्हणून या बोला हसू आले. देवालाच विचारायला लागले देव काय झाला, देवासीच पुसे देव काय झाला. आणि आतून तो गणपती बाप्पा पाहत होता. आणि तो गणपती बाप्पा काय म्हणतो, तो गणपती बाप्पा म्हणतो, माता मी देव नाही, हाच देव आहे.
आणि ती यशोदामाया म्हणे काय झालं, कुठे गेला देव? त्याने काय माहित बा म्हणे. लाडू काय झाले? त्याने काय माहित नाही, पण भल्या मोठ्या डेअरीचा काय आला होता, एक बाबा आला होता. भल्या मोठ्या डेअरीचा एक बाबा आला. कशावर आला? उंदरावर बसून आला. आणि त्याची काहीतरी अशी पुढं होती म्हणे, म्हणजे असा असा करायला लागला. आणि मला खूप भे वाटायला लागली, म्हणून मी कोपऱ्यात आलो. मी काय आलो? कोपऱ्यात आलो. आणि त्यांनी सगळं खाऊन घेतलं आणि निघून गेला म्हणे तो देव. आता यशोदा मैया म्हणे देव गिळून या धरिले मौन. हा, देव गिळून या धरिले मौन. आणि येथे तुझं वाचून कोण? इथं तुझ्याशिवाय कोण आहे? हा, असं विचारल्यानंतर भगवान परमात्मा म्हणे मी नाही. काय सपशेल खोटा बोलला. आणि मग दाखव म्हणे, त्या तोंडात दाखव. आणि मग तोंडात पाहिल्यानंतर तो गणपती मधून म्हणतो काय, माते हा देव नाही, हा देव याची आराधना कर. मग यशोदामायाला समजलं की हा काय आहे, जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा आहे. आणि पुन्हा यशोदामायाने त्याच्यावर काय टाकलं, ते भगवान परमात्म्याने मायेचं अस्त्र घातलं. आणि यशोदामायाच्या मांडीवर जाऊन बसला. आई 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 तुला काय झालं? इतक्या खोड्या केल्या, इतक्या खोड्या केल्या. आणि मग खोड्या केल्यानंतर मग आता वेळ झाली. आणि वेळ झाल्यानंतर मग म्हणे आता शाळेत जायचं. कुठं जायचं? गाया वासरा घेऊन कुठं जायचं? शाळेत जायचं. अवघे मिळून गोपाळ. आणि सगळे गोपाळ मिळून कुठे गेले? हा, निधीवन, वृंदावन, कुंजवन, सगळ्या वनात गेले. आणि तिथं काय लागले? गाया चरायला लागले. आता कवर गाया चरायच्या? चला वळू गाई बैसू जेवली बहु केली वनवन, पाय बेटी झाला क्षीण, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. खांदी भार पोटी भूक आणि काय खेळायचं सुख. मग खेळ खेळायचा का? ते म्हणे आता खेळ बिळ काय नको, खूप काय झाली वेळ झाली म्हणे, खेळ नको काय नको. या कांदीशी विना खेळाच काय करू? उग खेळ खेळला तर काय होईल? खेळाचा खंडोबा होईल, म्हणून खेळच नको. हा, म्हणून सगळे गोपाळ आले, एका ठिकाणी बसले. भगवान परमात्म्याने काय केली? सगळ्याची शिदुरी काय केली? एकत्रित केली. आणि सगळे गोपाळ कमलाकार बसले. जे छोटे छोटे गोपाळ होते ते पुढे बसवले. मोठमोठे अधिकार परत्वे गोपाळ मागे बसवले. आणि हातामध्ये तो काला घेतला. आणि भगवान परमात्मा ते वाटू लागले. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रत्वेनुम जठरपटयुः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसलकवलु तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये सुपरिसुरुदु हासयन्नर्भवेस्वै स्वर्गे लोके मिशति भुजे यज्ञ भुग्वाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरु कृष्णदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झालेली सेवा अधिष्ठान दैवत ज्ञेश्वर भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सर्व गुरुवर्यांच्या चरणी, श्री गुरु कृष्णदेवांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवितो असे. या ठिकाणी डॉक्टर प्रशांत बाळासाहेब लोखंडे यांच्याकडून या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर या थांबा, ठिकाणी इकडे. अगोदर आहे ना काल्याचा अभंग होईल, दही हंडी फुटली जाईल, नंतर दही हंडी फुटल्यानंतर आरती होईल. आणि आरती झाल्यानंतर ज्ञानदेव तुकाराम होईल. सर्वजण खाली बसतील. आणि हा बराच कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम होणारच आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.